नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे। सप्ताहामधला सगळ्यात मोठा व महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे काय तर येणारी दत्त जयंती। आता 4 डिसेंबर 2025 या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी दत्त जयंती आलेली आहे। तर दत्त जयंती आपण घरच्या घरी कशा पद्धतीने साजरी करायची आहे, स्वामींवर किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवर असेल, फोटोवर असेल, अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे, दत्त जयंतीच्या उपासा दिवशी आपल्याला स्वामींना, दत्त महाराजांना नैवेद्य काय दाखवावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला दत्त जयंती नेमकी किती वाजता साजरी करायची आहे। तसेच गुरुचरित्रातला एक अध्याय त्या दिवशी नक्कीच कोणता वाचायचा आहे, तसेच या दिवशी दत्त महाराजांची कोणती सेवा देखील करावी, कुठले स्तोत्र मंत्र पठण करावेत, त्याशिवाय आपली दत्त जयंती ही पूर्ण होणार नाही आहे, दत्त जन्मोत्सव हा पूर्ण होणार नाही आहे। तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजेल। 28 नोव्हेंबर पासून दत्त जयंती सप्ताह सुरू झालेला आहे। उद्यापन आपण दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी करण्याचा प्रयत्न करावा, कारण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या सर्वांना उपवास करायचा असतो। दत्त जयंती सप्ताह जरी 28 नोव्हेंबर रोजी सुरू झाला असेल, आपण 4 डिसेंबरच्या अगोदर म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदर किंवा नंतर देखील गुरुचरित्राचं पारायण करू शकता। तसेच एक दिवसीय, 3 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये किंवा साप्ताहिक पारायण आपण अवश्य करावं। साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे असतात आणि पूजा मांडणी आपल्याला करायची असते। गुरुचरित्राचं पारायण कसं करावं याचा देखील संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही आवश्यक पहा। ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्राचं पारायण अवश्य करावं। आता पाहूया आपण दत्त जयंतीची पूजा ही कशी करावी। तर बघा, 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साधारणतः 8:30 वाजेनंतर आपल्याला ही पूजा करायची आहे। तर बघा, सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। पाण्यामध्ये गोमूत्र, हळद आवश्यक टाका, कारण या दिवशी पौर्णिमा आहे, गुरुवार आहे। बघा, तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र हे आवश्यक परिधान करावे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा। जर नसेल तर कोणतेही स्वच्छ वस्त्र परिधान करावे। महिलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मासिक पाळीमध्ये वापरलेले वस्त्र कोणत्याही सेवा करताना अजिबात वापरू नये। तसेच काळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू नये। त्यानंतर मेन दारात रांगोळी काढायची आहे, कारण की दत्त जयंती आपण साजरी करणार आहोत। तर त्या दिवशी सप्ताह म्हणजे वाचन संगता होणार असते आणि उंबरट्यावर हळदीचं लेपन देखील करायला विसरायचं नाही आहे। उंबरठा पूजन करायचं, हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धूप दीप दाखवून उंबरा पूजन देखील आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी आवश्यक करायचं आहे। तसेच आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन आवश्यक करायचं आणि उंबरट्यावर देखील आपल्याला तुपाचा दिवा हा आवश्यक लावायचा आहे। पौर्णिमा आहे आणि त्यामुळे या सेवा आपल्याला अवश्य करायच्या आहेत, कारण या दिवशी दत्त जयंती आहे आणि त्याप्रमाणेच या दिवशी बघा 4-5 तिथी देखील आलेल्या आहेत। आता त्यानंतर सूर्याला अर्धे, तसे तुळशीची पूजा देखील करायची आहे आणि तुळशीला देखील तुपाचा दिवा लावायचा आहे। तुळशीच्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायला विसरायचं नाहीये। अशा पद्धतीने पूजा झाल्यानंतर बघा, या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे, त्यामुळे आपल्याला सकाळी गॅस ओटा स्वच्छ करून घ्यायचा, गॅसची पूजा तसेच अन्नपूर्णा मातेची पूजा देखील आपल्याला सकाळीच करायची आहे। तर या गोष्टी देखील करायला विसरू नका आणि याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अगोदरच शेअर केलेला आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे। आणि त्यानंतर बघा, गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी महालक्ष्मींची देखील पूजा मांडणी करायची आहे। तसेच आपल्याला दत्त जयंती असल्यामुळे दत्त महाराजांची, स्वामींची देखील पूजा करायची आहे। आता आपण पाहूया पूजा कशी करायची। आता या दिवशी सकाळी आपला उपवासाचा संकल्प हा करायचा असतो, उपवास आपल्याला धरायचा आहे। आता आपण सकाळी लवकर उठून वाचन वगैरे जी काही सेवा आहे ती पूर्ण करून घेणार आहोत आणि त्यानंतर येतं ते म्हणजे काय, दत्त जयंती साजरी करायची आहे। मग या दिवशी विशेष षोडोपचार पद्धतीने आपल्याला अभिषेक स्वामींच्या मूर्तीवर, दत्त महाराजांच्या मूर्तीवर झालाच पाहिजे। आता ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण सुरू केलं असेल त्यांनी पूजा मांडणी केलेली असते। अशा वेळेला दत्त जयंतीच्या पूजेसाठी आपल्याला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही। मात्र ज्यांनी पारायण सुरू केलं नसेल अशांनी मात्र त्या ठिकाणी छोटीशी पूजा आवश्यक मांडा आणि जर पूजा मांडण्यासाठी जागा नसेल तर आपण दत्तांची मूर्ती किंवा दत्तांचा फोटो असेल त्यांचं पूजन करायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर त्यांना स्नान घातल्यानंतर देवघरामध्ये जरी आपण मूर्ती ठेवली तरी देखील चालेल।
पूजा मांडणी एकदम साधी सोपी करायची आहे. चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र ठेवावं. पूजेची जागा आपण स्वच्छ करून घ्यायची. पुरुषांनी आपल्या कपाला कुंकू लावायचं, महिलांनी हळदी कुंकू लावावं. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, एखादं फूल व्हावं आणि त्यानंतर उपासाचा आणि दत्तपूजेचा संकल्प करावा. सर्वप्रथम बघूयात आपण, जर तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा दत्तांची मूर्ती जर असेल तर आपण अभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे. स्वामींना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणून पण या दिवशी विशिष्ट पद्धतीने मंत्र स्तोत्र पठण करून आपला अभिषेक घालायचा आहे. सर्वप्रथम स्वामींची मूर्ती आपल्याला ताम्हनात घ्यायची आहे. ती घेतल्यावरती स्वामींच्या मूर्तीवरती आपल्याला सर्वप्रथम पाण्याने परत पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ 5 वेळेस म्हणायचं. साधं पाणी टाकायचं. परत मग श्री स्वामी समर्थ म्हणून 5 वेळेस तुम्ही पंचामृताने त्यांना स्नान घालू शकता. परत साधं पाणी 5 पळ्या श्री स्वामी समर्थ म्हणून घाला. तुमच्याकडे वेळ असेल तर पुरुष सुक्तम, पवन नाम सुक्तम, श्री सुक्तम म्हणून देखील अभिषेक घालू शकता. वेळबद्दल का बोलले, कारण की या दिवशी आपल्याला भरपूर सेवा देखील करायच्या आहे. जर तुमच्याकडे पंचामृत नसेल तर यथाशक्ती सरळ सरळ प्यायच्या पाण्याने अभिषेक करा, अतिशय उत्तम. आणि हे अभिषेकाचं पाणी सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्यायलं तरी देखील अतिउत्तम. अभिषेक केल्यानंतर स्वामींची मूर्ती जी आहे तुम्हाला बाहेर काढायची आहे. स्वच्छ त्यांना एका टॉवेल किंवा रुमालने पुसून घ्यायचं. स्वच्छ नवीन असा कोरा त्यांनी पूर्ण स्वामींच्या मूर्तीला पुसा आणि त्यांना स्थापन करायचं आहे. तेथे ठेवल्यानंतर आपल्याला स्वामींना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे. हिना अत्तर त्यांना आपल्याला कापसाच्या बोळ्याने किंवा एखाद्या फुलाने त्यांना आपल्याला हिना अत्तराने डोळे आणि चेहरा सोडून किंवा तोंड सोडून आपण त्यांच्या पूर्ण शरीराला स्वामींना आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे वस्त्र असेल तर त्यांना वस्त्र तुम्ही नवीन परिधान करा. टोप असेल तर मुकुट असेल तर तो देखील तुम्ही त्यांना घालू शकता. आणि ते झाल्यानंतर फुलांचा हार वगैरे असेल, चापेची फुलं असतील, समजा यावेळेस पिवळी फुलं असतील, जी फुलं असतील ती तुम्ही त्यांना अर्पण करायची आहेत. आणि ही सर्व करत असताना अगोदर धूप दीप आपल्याला चालू असला पाहिजे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला स्वामींना अभिषेक घालायचा आहे आणि मनातील मनात नामस्मरण देखील चालू ठेवायचं आहे. आता दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही काय करायचं आहे, दत्त महाराज मूर्तीवरती दत्त महाराजांना जो काही मंत्र आहे तर तो मंत्र म्हणून तुम्ही त्यांना देखील अभिषेक करायचा आहे. बघा, त्यांच्यावर सुद्धा पुरुष सुक्तम असेल किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणत जरी तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालणार आहे. आणि त्यानंतर त्यांची स्थापना करून त्यांना देखील गंध, अक्षदा, फुले अर्पण करावी. आता येऊया फोटोकडे. ज्यांच्याकडे फोटो आहे दत्त महाराजांचा, स्वामींचा, तर त्यांनी काय करायचं तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, पूजेमध्ये ठेवायचा आहे. त्यांना देखील ते अत्तर, फुले, गंध अर्पण करायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, नैवेद्य. या दिवशी आपल्याला माहिती आहे की दत्त जयंतीनिमित्त आपल्या सर्वांचा उपवास असतो किंवा सर्वांनी उपवास करायचा असतो. आणि म्हणून आपण या दिवशी उपवासाचेच पदार्थ नैवेद्य म्हणून स्वामींना किंवा दत्त महाराजांना दाखवायचा असतो. लगेचच आरती करायची का तर नाही. बघा, त्यानंतर काय करायचंय तर 4 डिसेंबर रोजी दुपारी बरोबर 12:39 आपल्याला गुरुदेव दत्तांचा जन्म हा साजरा करायचा आहे. दत्त जन्म कसा साजरा करावा तर दत्त जन्म साजरा करत असताना आपल्याला गुरुदेव दत्तांच्या जन्माची कथा श्रवण करायची आहे किंवा वाचायची आहे. गुरुचरित्राचं पारायण आपण जर करत असाल किंवा नसाल, आपण काय करायचं, बरोबर दुपारी 12:15 ते 12:30 वाजता गुरुचरित्रातील 14 अध्यायाचं वाचन सुरू करायचं. 1 ते 42 ओव्यांपर्यंत वाचन करावं. 42व्या ओवीमध्ये दत्त जन्म होतो तोपर्यंत म्हणजे 42व्या ओवीपर्यंत वाचन करावं. आणि त्यानंतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 3 वेळा म्हणायचं, म्हणजे दत्त जन्म झाला. आणि अशा पद्धतीने गुरुदेव दत्तांचा जय जयकार केल्यानंतर उपासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. आरती करायची. गणपती बाप्पांची आरती, देवीची आरती, दत्त महाराजांची आरती, स्वामींची आरती करावी. मंत्र पुष्पांजली म्हणावी आणि त्यानंतर प्रसादाचं वाटप करावं. दत्त जन्माची कथा म्हणजेच गुरुचरित्रातील 4थ्या अध्यायाचं आपण जे वाचन केलेलं असतं 42व्या ओवीपर्यंत आपण वाचलेला आहे, तर त्याच्या पुढील ओव्या वाचून तो अध्याय पूर्ण करायचा आणि त्यानंतर दत्त जन्माचा पाळणा पठण करावा. तर अशा पद्धतीने विधिवत आपण 4 डिसेंबर रोजी दत्त जन्म साजरा करावा. या दिवशी काही आध्यात्मिक सेवा आपण अवश्य कराव्या.
ज्यामध्ये प्रामुख्याने गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचावा, 18वा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40वा अध्यायाचं पठण करा. स्वामी चरित्राचं एक पारायण आपण आवश्यक जमलं तर अवश्य करावं आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र एक माळ करावा. ओम द्राम चिरंजीवेन नमः या मंत्राचे एक माळ पठण करा. दत्त बावन्नी किंवा कुठलंही दत्त स्तोत्र असेल, घोर कष्ट उद्धारण स्तोत्र आपण वाचू शकता आणि यातील जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपण अवश्य कराव्या. दत्त जयंतीच्या दिवशी पूजा तशीच ठेवायची. जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलेलं नसेल, त्यासाठी पूजा मांडलेली नसेल, तर आपण ही पूजा मांडणी आहे ही दुसऱ्या दिवशी हळद कुंकू अक्षता वाहून विसर्जन करायचं. मात्र जर आपण गुरुचरित्राचं पारायण करत असाल आणि आपण पारायण जर उशिरा सुरू केलं असेल किंवा दत्त जयंतीच्या 1-2 दिवस अगोदर सुरू केलं असेल किंवा दत्त जयंतीच्या दिवशी सुरू केलं असेल आपण पारायण, तर दत्त जयंतीच्या दिवशी संपणार नसेल, तर अशा वेळेला ही पूजा आपण पारायण होईपर्यंत तशीच ठेवावी. पारायणाच्या पूजेमध्ये आपण दत्त भगवान किंवा स्वामींची मूर्ती स्नान अभिषेक घालून ठेवणार आहोत. तसेच गुरुचरित्राचं पारायण पूर्ण झाल्यानंतर, आपलं उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ही संपूर्ण जी पूजा असते गुरुचरित्र पारायणाची आपण ती हलवत असतो. त्यावेळेला आपण पूजा हलवावी आणि जर आपण पारायण करत नसाल, आपण फक्त दत्त जयंतीची पूजा मांडलेली असेल, तर आपण 5 डिसेंबर रोजी सकाळी ही पूजा हलवली तरी देखील चालेल. पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची, गुरुदेव दत्तांचं स्मरण करावं आणि पूजा हलवली तरी देखील चालेल. दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आणि अक्षदा वाहून पूजा हलवायची. तर अशा पद्धतीने विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने यावर्षी दत्त जयंतीची पूजा आपण अवश्य करावी, सेवा कराव्यात. माहिती आपल्याला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. शंका असतील तर विचारा. व्हिडिओला लाईक करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.